आजच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होत असलेली मतदारांची बैठक आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार, माझे सहकारी मित्र सन्माननीय समाधान दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे उमेदवार आणि एक लढवय्या नेता, सर्वसामान्य माणसांसाठी कायम संघर्ष करणारा माझा सहकारी सन्माननीय राजाभाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दुसरे एक वेगळी ओळख स्वतःची निर्माण केली आणि प्रचंड मोठा संघर्ष उभा करून प्रस्थापितांना सातत्यानं जमिनीवर येऊन काम करायला भाग पडणारे माझे दुसरे मित्र सन्माननीय रामभाऊ सातपुते, आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, पलीकडं जिल्हा परिषदेचे आमचे सभापती आणि आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चेतनसिंह केदारजी, बाबाराजे देशमुख, आप्पासाहेब देशमुख आणि सगळेच नेते मंडळी, सगळ्यांची नावं घेत नाही, तर सगळ्यांची क्षमा मागेन. आज भाषणाला उभा राहिलोय कारण सकाळी मला वाटतं 10 वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मोहोळ, माडा, करमाळा हा सगळा परिसर करून आता माळशिरसमध्ये या ठिकाणी आलोय. आणि या ठिकाणी आल्यानंतर बाबाराजेंनी आता प्रस्तावित केलं आणि त्यांनी सांगितलं की इथली परिस्थिती काय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो. अनेक मजबूत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेतृत्वानं, आपल्या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवार म्हणून राजाभाऊंची निवड केली. राजाभाऊंच्या बद्दल मी अधिक सांगावं असं नाही, अख्खा जिल्हा राजाभाऊंना सातत्यानं ओळखत असतो. आदरणीय देवेंद्रजींचा निष्ठावान सैनिक आणि तितकाच सामान्य माणसासाठी लढवय्या असणारा नेता आज विधान परिषदेचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तेव्हा या जिल्ह्यातली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे जे चिन्हावर निवडून आलेले आहेत. तेव्हा बाबाराजे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं. पण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच आहे. आणि आमचे सहकारी आहेत, आज राजाभाऊंनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत. उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत. आणि अगदी 5-10% विषय आहे, 10%, 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले. समाधानदादांनी प्रयत्न केले, राजाभाऊ आपण प्रयत्न केले, रामभाऊ सातत्याने आमच्या संपर्कात होता आपण, आणि सगळ्यांनी प्रयत्न करत असताना आदरणीय देवेंद्रजींनी पण प्रयत्न केले आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु काही लोकांना बाबाराजे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे आणि बळीचा वकरा कुणाला तर करायचं म्हणून वसंत नानाला केलं नाही. जर पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही. बरोबर आहे ना.
मग जिंकायचे असते तर घरात दिले असते, मग घरातनं लढाई पण केली असते. पण त्याला माहिती आता काय होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघात गेलो. बाबाराजे 48 मतदान आहे. किती? 47 मतदान हे एका लाईनीत उभं राहून शिक्का दाखवून मतदान होईल अशी परिस्थिती आहे. आमच्या बैठकीला तेवढी लोक उपस्थित. माढा मतदारसंघामध्ये जेवढं मतदान आहे त्यातले दोनच मतं ती पण समाधानात आपण चर्चा केली तर ती जाणार नाही. दोनच मतं सोडली तर एकही मत इकडे तिकडे जाणार नाही. आत्ता आम्ही गेलो करमाळ्यामध्ये. आमच्यासोबत जयंत जगताप साहेब होते, रश्मी दिदी होत्या, संजय मामाकडे जेवण घेतलं दुपारचं आणि येताना नारायणाबांना भेटून आलो. एकही मत. आणि इथं गेल्यानंतर राजाभाऊंचं प्रत्येकाने फटाके वाजवून हलगी लावूनच स्वागत केलं. प्रत्येक बैठकीत प्रत्येक ठिकाणी. तेव्हा तिथं एखादं दुसरं मत सुद्धा जाईल अशी परिस्थिती नाही. आणि आता माळशिरसमध्ये आलो. मी परवाच येऊन माहिती घेऊन गेलो होतो. आम्हाला जे आपण आहात बाकी सगळे आहात तिथली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. त्याच्या पलीकडे मी आणखी एक विषय सांगतो की सोलापूरची महापालिकेची निवडणूक झाली. 102 सीट आहेत. या 102 सीटमध्ये भारतीय जनता पक्ष 87 जागा निवडून आला. आणि आता ऑप्शन मिळून म्हणजे स्वीकृत सदस्य म्हणून 111 मतदान आहे. आज दाव्यानं मी सांगतो की 108 मतं आम्हाला पडतील, 3 मतं विरोधात पडतील. ती बी समाधान झालं. तुम्ही चर्चा केली तर ती थांबतील. आणि हे वास्तव आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून बोलत नाही. शेवटी निवडणूक निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल. हे मी सांगायची आवश्यकता नाही. सांगोल्यात गेला शहाजी बापू, बाबासाहेब, भारतीय जनता पक्ष, दीपक आबा सगळे आम्ही सोबत आणि एका गाडीत बसून आहे. परंतु मनामध्ये काही नाही. एखादं मत सुद्धा इकडे तिकडे जाईल अशी परिस्थिती नाही. आता या परिस्थितीमध्ये आता राहिला कुठं विषय राहतो. समाधान दादा आपल्या इथं. आता मंगळवेढ्यात बघा, समाधान दादाचे हाईच बहुमत. तिथं बबनदादा अवतडे पण समाधान दादांसोबत आलेले आहेत. तिथं एखादं मत सुद्धा जायची सोय राहिलेली नाही. मंगळवेढा 100% होईल. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि बाकीचे आपल्या प्रशांत मालक समाधान दादाची मतं आहेत. तिथं विचार केला तर जवळजवळ 29 मतं स्वीकृत पकडून 31 मतं आणि आघाडीतली 9 मतं आपल्यासोबत आहे. राहिली 4. याच्या पलीकडे काही नाही. आणि मग तर मी बोलत नाही. मी निकाल लागल्यानंतर ह्या सगळ्या मतांचा हिशोब मी देईन. आहे की आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून समाधानदादा आपण जे संयुक्तिक प्रयत्न केले या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा, ताकद देण्याचं, निवडणूक करण्याचं जे काम आपण केलं त्याच्यामध्ये आलेलं प्रचंड यश, लोकांचा विश्वास आणि अगदी वैचारिक मतभेद असलं तरी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाकडे बघून आज अख्खा जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे. त्यामुळे आता पलीकडं दादा बार्शीतला विषय आहे. बार्शीत तर सगळ्यात सत्ता म्हणजे जिल्हा परिषदेत पंचायत समितीत खातंच उघडलं नाही कोणाचं. 18च्या 18 सीट आमच्या राजाभाऊच्या आहेत. बार्शी महानगरपालिका राजाभाऊची आहे. तिथं काही नगरसेवक आहेत विरोधात एवढाच विषय आहे, बाकी काहीच विषय नाही. आणि एक नगरपालिका दुधनीची ती आमच्या सहकारी पक्षाची आहे, ती मेत्रे साहेबांची आहे. अन्यथा मतदानच कुठं नाही. त्यामुळं असा विषय आहे. अधिकचं मी बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की इथले बाबाराजे आपण आहे. आप्पासाहेब 2 देशमुख इथं आहेत. 2 देशमुख इथं आहेत. पलीकडं आमचे रामभाऊ आहेत. ते तर सातत्याने लढाई करतात, ताकद आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी ही सगळी टीम उभी आहे. म्हणजे BY राऊतांच्या पासून पलीकडं सुळांच्या पासून ही सगळी टीम, माने साहेब इकडं आहेत. ही सगळी टीम आता समोर आहे. पण आता हे जनरल मतदान नाही, लक्षात ठेवा. हे मतदान जनरल नाही की आम्ही कुठं भाषण केलं आणि मतं पडली, असलं काही विषय नाही. इथं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं मतदान आहे. त्यामुळं प्रत्येक मत हे विचारी माणसाचं मत आहे. ज्यानं समाजकारणात, राजकारणात काम केलंय अशा माणसाचं मत आहे. त्यामुळं प्रत्येकजण नेत्यांची मतं आहेत. आता ही गाव पातळीवर
आपल्या शहर पातळीवर ते नेते आहेत, त्या नेत्यांचं मतदान आहे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये मला खात्री आहे, नातेपुतेची परिस्थिती, मी आकडेवारी मला माहिती आहे, पण आता ते सांगणार. कधी कधी आकडेवारी न सांगणं शहाणपणाचं असतं, मी सांगणार नाही. पण फार काय समोरच्यांच्या हाताला लागेल अशी परिस्थिती सध्या तर दिसत नाही. माळशिरसमध्ये ती काय वेगळी परिस्थिती, काय फार वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे मी खात्रीने सांगतो, माळशिरस, नातेपुते ह्या दोन्ही नगरपालिका, म्हाळुंग नगरपालिका, या तिन्ही नगरपालिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मतं गेली तर जातील, अन्यथा जाण्यासारखी परिस्थिती नाही. एवढा विषय राहता राहिला अकलूजचा विषय. तिथे आपण खातं उघडलंय, तिथे आपले मतदान आहे, आणि काही अदृश्य शक्ती आहेत त्या आपल्यासोबत काम करणार आहेत. तिथं काय अडचण नाही. जिल्हा परिषदेचं काय मतदान आहे, एवढा विषय आहे. पण लोकशाही आहे. काही जणांचं म्हणणं होतं की लोकशाहीनं मध्ये निवडणूक लढायचा आम्हाला अधिकार आहे, आणि हे कोणी सांगावं लोकशाही. आता हे बी ह्याला बी काही मापदंड आहे. लोकशाहीच्या भाषा कुणी कराव्या, हरकत नाही. कुणीतरी म्हणलं ते 16 मताचा विषय आला, ते कुणावर बोललं तरी ते माझ्यावर बोलले म्हणायचं आणि सुरुवात करायची. काय आता कोण बोलत पण नाही आता, म्हणजे बोलण्या एवढं सुद्धा उपद्रव मूल्य राहिलेलं नाही. तर कुणावर तरी बोललेलं घ्यायचं म्हणाल, माझे 16पासून सुरुवात झाली. 16पासून करा, 6पासून करा, नाही तर 600पासून करा, आम्हाला काही देणे घेणं नाही. आता एवढंच सांगतो, उलटी गिनती चालू झालेली आहे. अधिकचं बोलणार नाही, पण माझे आपल्या सगळ्या लोकांना सांगणं आहे, माझ्या सगळ्या सहकारी बंधूंना सांगणं आहे. आता आपल्या सगळ्यांना विनंती आहे, रामभाऊजी आपल्याला विनंती आहे, आता आपण सगळ्यांनी ताकदीनं, गाफील न राहता, संख्या मोठी आहे म्हणून कुठल्याही विरोधकाला कमी समजू नका. ते बिनीचे खेळाडू आहेत, अगदी सहज, अगदी तुम्ही म्हणायचं काही कारण नाही. प्रस्थापित आहे, ते सगळ्यांना फोन करतायत. बँकेत असं केलं राजाभाऊनी, सगळीकडे फोन करतात. आपले जुनं नातं आहे. कुठंतरी म्हणतात ते गोव्याच्या ताब्यात जिल्हा देता का, अजून काहीतरी म्हणतात. समाधान, तुमच्या आमदारकी मला देणार आहे का तुम्ही? मला इथे इकडे काय मी पद घ्यायला आलो नाही, माझा काय संबंधच नाही. मी पोस्टमन आहे. या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या, जनतेच्या मधला, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमन आहे. इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो. ह्याच्या पलीकडचा माझा रोल काय नाही. फक्त तो रोल मी इमानदारीने करतो, एवढाच विषय आहे. आणि तिथून आलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो. तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे तंतोतंत पालन करतो. मग कुणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील, नाही तर कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील, त्या सगळ्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो, काही अडचण नाही. मग या सगळ्या विषयात मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण सगळे मिळून ताकदीनं काम करूया. आणि जो न्यूनगंड निर्माण झालाय, कधी कधी दिवा विजताना मोठा होतो, असे कधी कधी होतं, पण जो न्यूनगंड निर्माण झालाय तो न्यूनगंड कधीतरी तुटायला पाहिजे, तो तुटेल. एवढंच मी खात्रीने सांगतो. ही निवडणूक बिनविरोध होत असताना ज्या पद्धतीनं ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर या जिल्ह्यातली आमचे सगळे मतदार बंधू दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या दिवशी निकाल लागेल, मी आज सांगतो समाधान दादा, कुणाची गिनती 16पासून चालू झाली, पण आमचं गणित 500पासून पुढे चालू आहे. त्यामुळे कुणाचं काय चाललंय ह्याच्याशी फार चर्चा करू नका. आपण सगळे मिळून ताकदीनं काम करावं एवढीच विनंती करतो. आणि एवढा मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये मिळाला, नगरपालिकामध्ये मिळाला, आणि आता परीक्षेची वेळ आली, बाबा नातेपुतेची वेळ आली, आता माळशिरसची बी निवडणूक आली, आणि म्हाळुंगची पण आली. आता होईल दूध का दूध, पाणी का पाणी. आता काय फार दिवस लांब नाही, त्यावेळी ठरवू. पण आज सांगतो की राजाभाऊ आमदार होण्यासाठी आपण सगळेजण भरपूर आहे. राजाभाऊ आमदार होण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का, तर बिलकुल नाही. पण राजाभाऊ आमदार होत असताना झालेलं मतदान
हे माननीय देवेंद्रजींच्या प्रतिमेला शोभेचं असलं पाहिजे. ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं, त्या कुटुंबाने देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, गाफील राहू नका, आमचं सगळंच आहे म्हणू नका, आकडेवारीवर जाऊ नका. एक एक मत महत्त्वाचं आहे, एक एक मत जोडा. आणि तुम्हाला खरं सांगू, बाबाराजे आपल्यासोबत आहे ते आपल्याला मत देतीलच, पण जे आपल्यासोबत नाही त्यांची इच्छा आहे द्यायची आहे, तर आपण जाऊन मागायची गरज